नमस्कार मित्रांनो, मुंबईवरून आरक्षणाचा GR घेऊन जरांगे पाटील परत आले. मी याला डावच म्हणतो. आता कुण्या अर्थाने डाव म्हणतोय आणि जरांगे पाटलाने कुठला डाव साधलाय, कुठला चाणाक्षपणा दाखवलाय, आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. अगदी 27 तारखेला मराठा मुंबईकडे निघाला जरांगे पाटलांसोबत आणि 29च्या दिवशी मुंबईमध्ये पूर्ण मराठा समाज गेल्याच्या नंतर त्या दिवशी म्हणजे तुम्हाला मी सिक्वेन्स सांगतोय, परिस्थिती सांगतो, तुम्ही ती प्रथम समजून घ्या. जरांगे पाटलांनी काय डाव साधला आपण ते समजून घेऊया आणि यातून मराठ्याला काय भेटलंय हे समजून घेऊया. 29 तारखेला मुंबईमध्ये हा मराठा समाज गेल्याच्या नंतर जे लोक वाहनानं गेले होते त्या लोकांपाशी खाण्याचा शिदा होता, परंतु जे लोक रेल्वेने गेले होते त्यांच्यापाशी खाण्याचा शिदा नव्हता आणि त्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय नव्हती. पहिल्या दिवशी बातम्या ऐकल्या की शौचालय बंद करण्यात आले, हॉटेल्स बंद करण्यात आले, त्यांना राहण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांची अडवणूक होईल अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं गेलं. आपण सगळ्यांनी मीडियामध्ये ऐकलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थोडी सुधारणा झाली, खाऊ गल्ल्या वगैरे चालू झाल्या आणि कोर्टानं सांगितलं होतं की 5000 लोकच आंदोलनस्थळी तुम्हाला ठेवायचे. तर तेही 29ला हे 27ला हे वाटणं असताना, म्हणजे पूर्वीचा विषय नाही, अचानकपणे हे इथून निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये कळालं की 5000 लोक घेऊन तुम्हाला बसता येईल. हे कोण सांगितलं? कोर्टानं. ते स्वीकारावं लागलं, मान्य करावं लागलं. जर सरकारनं म्हणलं असतं जरांगे पाटील ठाम बोलले असते की मी ऐकत नाही, पण कोर्टानं सांगितलं असल्यामुळे ते ऐकावं लागलं. आणि परत 29-30 तारखेला कोर्टानं सांगितलं की मराठा समाज हुल्लडबाजी घालतोय आणि रस्ते मोकळे करा, मराठा समाजाला बाजूला काढा. रस्ते मोकळे काय सांगितलेलं नाही, परंतु हुल्लडबाजी करतोय. आणि बातम्या चालू झाल्या की मराठा समाजाच्या आंदोलकाकडून हुल्लडबाजी होतीये, महिला पत्रकारांची छेड काढली जाते किंवा मुंबईकरांना त्रास कसा होतो हे सगळं सांगितलं गेलं. हे तुम्हाला एक मुद्दाम सांगतोय मी. आणि मराठा आंदोलन हे आता हाताबाहेर गेलंय अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये कोर्टानं सांगितलं की हे आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे आणि उद्याला 3 वाजेपर्यंत जे आंदोलक आहेत त्यांना बाजूला काढून रस्ते रिकामी करा. मुंबईकरांची जी काही नेहमीची वाटचाल आहे ती चालू व्हायला पाहिजे. आता यामध्ये झाला विषय असा की 29ला म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टी होती, रस्ते मोकळे होते. परंतु सोमवारी मात्र मुंबईकर आपल्या नेहमीच्या पद्धतीने कामाला लागली आणि त्यांची आणि ह्यांची गर्दी, प्रचंड गर्दी झाली. आणि त्यात हा जो काय आदेश आला कोर्टाचा, हा जरांगे पाटला पण सुद्धा मॅसेज गेला. ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना जरांगे पाटलांपर्यंत गेली. आणि दुसऱ्या दिवशी मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं त्या दिवशी तुम्ही परिस्थिती लक्षामध्ये घ्या. कोर्टानं सांगितलं की जर आपण आपल्या उपोषणाची मुदत संपलेली, आपण आता उपोषणावर उठावं असं कोर्टानं सांगितलं. आणि आरशेफचे जवान वगैरे सगळी सरकारने तयार करून ठेवली. म्हणजे हे आंदोलन मोडीत काढण्याची सरकारची पूर्ण तयारी होती. त्या परिस्थितीमध्ये ह्या सर्वांचा मोरख्या जरांगे पाटील यांनी ह्या सर्व मराठा समाजाचा विचार केला असेल. आंदोलन मोडीत काढणं म्हणजे काय करणं की पोलीस बळ वापरणं, त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी होऊ शकली असते, अनेकाचे जीव जाऊ शकले असते, आपलेच मराठा बांधव त्या ठिकाणी दगावले असते. त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा निर्णय जरांगे पाटलांना घ्यावा लागला. हा पहिला टॉपिक. दुसरा टॉपिक असा की कोर्टानं सांगितलं होतं, कोर्टाची अवहेलना करता आली नसती. कोर्टानं आदेश दिल्या म्हटल्यानंतर विषय क्लोज. सरकारच्या विरोधामध्ये काही बोलता येत, कोर्टाच्या विरोधामध्ये बोलता येत नाही. आणि त्यामुळं चाणाक्षपणा दाखवून जरांगे पाटलांनी ह्याची माघार घेतली. परंतु चाणाक्षपणा कोण दाखवला? 8 मागण्या होत्या, 6 मागण्या मान्य करून घेतल्या. त्यामध्ये GR वगैरे काढला. अनेक लोक म्हणतात की GR चुकीचं आहे, जे समर्थक होते त्यांना आपल्याला दोष द्यायचा नाही, त्यांच्या अँगलला ते बरोबर आहे. परंतु जरांगे पाटलांनी काही साध्य केलं का नाही? बिलकुल केलं. हा GR काढला, गॅजेटेर लागू केलंच, पण त्याचबरोबरीनं मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा GR काढायचा आहे तसा शब्द सरकारकडून घेण्यात आलेला आहे. ती पुढली प्रक्रिया आहे. म्हणजे विषय क्लोज झाला नाही, तो डाव आणखी शिल्लक आहे, ती राखीव आहे विषय तो. त्याच्यामुळं जे सातारा गॅजेट आहे ते लागू करायचे 1 महिन्यामध्ये तो शब्द दिलेला आहे. नाही दिला लढायला ते मोकळेत, मराठा आणि कुणबी एकच आहेत, हाही GR काढायचा आहे. विषय इथं क्लोज झाला नाही.
त्यामुळे त्यांनी शून्यपणा दाखवला, चाणाक्षपणा दाखवला आणि खरा सैन्याने त्यालाच मावणार. जे सरसेनापती असतात, खरे सरसेनापती तेच मावलं. आपलं सैन्य सुद्धा गमावलं नाही पाहिजे, युद्ध पण जिंकलं पाहिजे. तर या तहामध्ये मराठी हारलेले नाहीत. या ठिकाणाहून 50 ते 75% आरक्षण त्यांनी घेऊन आलेलं आहे. 50 म्हणण्यापेक्षा 75% म्हणजे ह्याला 100% सुद्धा म्हणता येत आहे. ते कसं आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. परंतु 75% आपण गृहीत धरा, राहिलेले 25% ते जरांगे पाटील ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांनी सांगितलेलं सुद्धा आहे. त्यांनी काय म्हणाले आपण ते व्हिडिओ ऐकूच. फक्त तुमचा 30 सेकंद वेळ घेतो तुम्ही आणि जरांगे पाटील काय म्हणले तुम्ही ते ऐका, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये बसेल की जरांगे पाटलांनी हा डाव जिंकलेला आहे. हा डावच होता, चाणाक्षपणा त्यांनी दाखवला आणि योग्य वेळी माघार घेतली. कोर्टाचाही मान सन्मान राखला गेला. आपल्या बांधवांनाही सुरक्षित मुंबईच्या बाहेर काढता आलं आणि गॅजेटेर लागू करून गॅजेटेर सहित 6 मागण्या मान्य करून त्यांनी घेतल्या. आता त्यानंतर सरकारनं काही कारवाई वगैरे केली आहे, ते आपण ऐकतोय, ते प्रोसिजरचा भाग आहे. परंतु हे जरांगे पाटील शांत बसणार नाहीत. संघर्ष हा शेवटचा विषय का नाही. शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती स्वराज्य सुद्धा अचानक तयार झालं नाही. अनेक लढाया शिवाजी महाराजांना कराव्या लागल्या, अनेक लढाई जिंकाव्या लागल्या आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं. आपल्याला सुद्धा 100% आरक्षण पाहिजे असेल तर एकाच वेळा नाही भेटणार, टप्प्याटप्प्याने घ्यावं लागेल. म्हणजे ते त्यांना हे आधीच माहित आहे की हा एक टप्पा आहे, इथे 100% झालेला नाही. त्यांची फसवणूक झाली नाही, त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेलं आहे. जाणीवपूर्वक स्वीकारलं आहे मग असं फसवणूक झाली असं म्हणण्यापेक्षा त्यांना हे माहिती होतं की आपल्याला एवढंच घ्यायचं सध्या, एवढं घ्या बाजूला व्हा. म्हणजे त्यांनी एक एक टप्पा पुढे करत एक एक पायरी चढू लागले आहेत. आणि आता याच्या पुढलं काय असेल, आता गॅजेटेर लागू करा हा टॉपिक राहिला का नाही, तो टॉपिक संपला. आता काय मराठा आणि कुणबी एक, त्यावरती परत ते संघर्ष करतील आणि त्यावेळेला परत एक वेळेस जरांगे पाटलांच्या पाठीमागे राहावं लागेल. पण तशी वेळ आली तर. त्यामुळे मराठा बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जरांगे पाटलांनी काहीही न घेता त्यांनी पदरात काही पाडून घेतलं नाही असं म्हणू नका. त्यांनी पदरात पाडून घेतलेलं आणि जी महागारी घेतली आहे तुमच्या आमच्यासाठी घेतलेली आहे आणि विषय टॉपिक बंद केलेला नाही. सांगून या GR मध्ये फसवणूक झाली तर मी तुमच्या दारातून उठणार नाही, परत आम्ही संघर्ष करू, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमदार खासदारचं हिंडू देणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याची फसवणूक त्यांनी होऊ देणार नाहीत. बारकाईने अभ्यास केलात तुम्हाला आणखीन पुढल्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण GRचा पूर्ण सविस्तरपणे काय काय मध्ये दिले आपण ऐकतोयच, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे जरांगे पाटलांनी येते वेळेस बरंच काही घेऊन आलेलं आहे आणि रिपीट पुढे शब्द घेऊन आला असल्यामुळं प्रत्येक वेळेस संघर्ष करायला ते मोकळेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी तयार आहे, जर कुठं फसवणूक झाली असेल तर मी प्रत्येक वेळेस संघर्ष करेन. आपल्याला काय करायचंय, काही दिवस जे मराठा बांधव मुंबईमध्ये तुमच्या अडचणी गेले होते त्यांनी काय केलंय, जरांगे पाटलांना समर्थन दिलं. 4 दिवस आपण एन्जॉयमेंट केली. समजा जे लोक गेले मुंबईमध्ये आपण पाहत होतो, एन्जॉयमेंट झाली. समजा आपण एका अर्थाने त्यांना सपोर्ट केला. पुढच्या वेळेला जर आणखीन वेळ आली तर पूर्ण द्यायला आपण जाऊ. त्यामुळं जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास टाकायचा आहे आणि निश्चित राहायचं. ते सांगितलं निश्चित राहा, मी आहे. जरांगे पाटील काय माहित आपण ऐकू. आता बोलायचं नव्हतं मग बोलतो. कव्हरला मनात ठेवायचं. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेवर आणखीन अभ्यास सुरू आहे. त्यांनी त्याच्यावर आपल्याला 2 महिन्याचा वेळ मागितला. मराठा आणि कुणबीवर 2 महिन्याचं दाखवेल. मी दाखवलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे, मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. त्यावर 58 लाख नोंदी 3 कोटी मराठी आरक्षणात घातले. थोडा घास खाल्ल्यावर कसं पचत हे सांगतो तुम्हाला. पुन्हा सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे, मराठा आणि कुणबी एक GR पाहिजे. येईन कुठं बघितलं, सगळे सोयऱ्याची अधिसूचनेची अंमलबजावणी होती का, मराठा आणि कुणबी एक GR निघतो का, तर दोन्ही गॅजेट घेऊन टाकले मी इकडं. ओले ओले खाणे कळलं ना मराठ्याला. म्हणून हे फालतू जे 4-2 आहेत ना अभ्यासक, यांचं डोकंच बिचळलंय. हे काय करतंय नेमकं. दोन्ही गॅजेट घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सगळ्यात मोठा भूभाग आहे, क्षेत्रफळानं, लोकसंख्येनं आणि मराठ्यांच्या संख्येनं. मला सांगा, मराठवाडा आरक्षणात गेल्यावर आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर खाली काय घंटी राहिली का. झालं ना सर सकट. याचा अर्थ मी सगळे सोयरे पण सोडणार नाही
आणि मराठा आणि कुणबी एक हे पण जार सोडणार नाही. पण लक्षात ठेवा, एकदाच जर वंजळभर खाल्लं तर नाड्यात फसण्याची शक्यता असते आणि समाज हरण्याची शक्यता असते. म्हणून एक 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 घात जर खाल्ला, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्या तरी पचणार, पण एकदाच 2 खाल्ल्या तर त्या नरड्यात गुंतून तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करण्याची शक्यता आहे. म्हणून मी शांततेत केलं, शांततेत गेलो, शांततेत आणलं, पण येताना GR आणले, आता ड्राफ्ट नाही आणला. पण तो GR ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा GR अडचणीत सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटणार नाही. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या, कुठं केल्या, तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही. कारण सरकारी दस्तावेज गॅजेटियर, माननीय न्यायदेवता, सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्या धुडकावून लागणार. कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ, कोणी जर म्हणला हे जेजच नाही, तर मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज आहेत. कुणी म्हणन काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही. ना मराठवाड्याच्या गॅजेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅजेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागड बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे आता. कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही आलं. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का GR आहे, पक्का. मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच.